नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञ कर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज ह्यानंतर चतुर्दशी अर्थात गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा त्यांना निरोप देण्याचा दिवस आणि खरं तर हा आपल्याला जड जात असतो निरोप देण्याचा दिवस, पण तरीही बाप्पाच्या निरोप देण्याच्या दिवशी सुद्धा आपण खास नैवेद्य त्याला अर्पण करतो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करतो। तर हे असे खास त्याच्या आवडीचे उकडीचे मोदक मी केलेले आहे। पहिल्या दिवशी तर तळलेले अर्थात तळलेले मोदक केलेच होते विदर्भ पद्धतीने। ते थोडं जरा करायला सोपे वाटतात कारण वर्षानुवर्ष केले जातात, खाल्ले जातात, तर त्यामुळे ते सोपे वाटतात। कारण लहानपणी मी माझ्या लहानपणी उकडीचे मोदक कधी खाल्ले नव्हते, इवन आजूबाजूला कधी कोणी केलेले बघितले सुद्धा नव्हते। बऱ्याच वर्षानंतर बरंच मोठं झाल्यानंतर उकडीचा मोदक मला खायला मिळाला आणि तो काय असतो ही चीज कळली। तर त्यानंतर थोडं आकर्षण होतं, पण करून बघण्याची हिंमत कधी झाली नव्हती आणि आत्ता कुठे मी ते करायला लागलेली आहे काही वर्षापासून। त्यामुळे ही खास पद्धत विदर्भातले लोक जेव्हा उकडीचे मोदक करतात तर ती ही पद्धत। तर 2 नारळ होते प्रसादाचे, ते मी फोडून घेतले, त्याचे तुकडे केले छानपैकी आणि ते मिक्सरला मी बारीक केले, अर्थात त्याचा चव तयार केलेला आहे खोणी नसल्यामुळे। आणि 4 वाट्या हा खोबऱ्याचा किस अर्थात चव मी घेतलेला होता, ओलं नारळ। ते थोडंसं तुपावर परतून घेतलं आधी, त्याच्यात परतत असतानाच खसखस घातली 2 ते 3 चमचे। खसखस त्यात खूप महत्त्वाची आहे, खूप छान लागते। त्याच्यानंतर अर्धा प्रमाण मी गुळाचं घेतलेलं आहे, जे चिरलेला गूळ होता। तर 4 वाट्यांना 2 वाटी इतका गूळ घेतलेला आहे, छान एकजीव केलेला आहे। अर्थात गूळ खूप ओलसर राहायला नको आहे आणि खूप कोरडं पण हे सारण व्हायला नको आहे। कोरडं झालं तर ते काही वेळाने कडक होतं आणि ते मोदकांमध्ये चांगलं लागत नाही। त्यामुळे 10 मिनिटात साधारण सारण तयार होतं। त्याच्यात वेलची पूड घालायची की सारण थोडं गार करायला ठेवून द्यायचं। आता आपण पिठी तयार करणार आहे, अर्थात उकड तयार करणार आहे तर तांदळाच्या पिठाची। तर त्याच्यासाठी मी घेतले साधारण 2 वाट्या पाणी आणि त्याच्यावरती अगदी 2-3 चमचे पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आहे, थोडीशी पाव चमचे साखर घातली आहे। साखरेने छान ग्लेज येते, तुपामुळे पण मऊपणा येतो आणि किंचित 2-3 चमचे दूध घातलं आहे, त्याच्यामुळे मोदक पांढरे शुभ्र राहायला मदत होते। आणि यावेळेला मी सोहमची सुवासिक मोदक पिठी वापरते आहे, जिचे मोदक खूप छान होतात असं ऐकलं आहे, तर त्यामुळे यावर्षी हा प्रयोग मी करते आहे। पहिल्या वर्षी मी विकतचं तांदळाचं पीठ वापरलं होतं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी स्वतः घरी तांदळाचं पीठ करून बघितलं आणि सुवासिक तांदूळ वापरून धुवून वाळवून छान पिठी तयार केली होती आणि यावर्षी हे वापरते। तर दरवर्षी साधारण काहीतरी वेगळा प्रयोग करून आणखी उत्तम कसा करता येईल हा पदार्थ किंवा हे नैवेद्याचा पदार्थ आपल्याला कसा छान अजून शिकता येईल त्याचा माझा प्रयत्न चालू आहे। तर हे मोदक खूप छान झाले यावर्षी पण, तर बघूया आपण पुढे। तर आता ही पिठी छान वाफवून झाली, एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। उकड छान बसली पाहिजे, झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचं 2-4 मिनटं आणि नंतर ती एका भांड्यात काढून घेतली आहे मी आणि थोडंसं तूप परत घातलं आहे आणि किंचित पाण्याचा हात लावून मी याला आता छान मळून घेणार आहे। तर छान मळून घेणं या पिठाला, या उकडीला, हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे याच्यात, हे तर तुम्हाला माहितीच असेल। तर गरम असतानाच थोडं मळून घ्यायचं आहे, थोडा चटका बसू शकतो हाताला, पण म्हणूनच पाणी लावून याला छान मळून घेणं खूपच महत्त्वाचं आहे। मऊ मळणं जाणं त्यामुळेच मोदक खूप छान होऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपण त्याला छान मळून घ्यायचं आहे। तर साधारण आपल्याला उकड काढायला पण असं 5-7 मिनटं 10 मिनटं वगैरे लागतात आणि मग छान मळून घेतल्यानंतर आपण असा छान मोदक सुबक तयार करू शकतो। तर अजूनही मी साचा वापरूनच हे करते आहे, कारण या मोदकांना, पाकळ्याचे मोदक करण्यासाठी खूप सरावाची गरज असते आणि खूप वर्षाचं ते काम आहे, खूप कलाकुसरीचं ते काम आहे। तर त्यामुळे ते प्रयोग पण मी हळूहळू करणार आहेच, तर तो प्रयत्न चालूच आहे, पण यावेळेला साच्यातनंच करते आहे। तरी हे खूप छान होतात, या पिठीचे पण हे खूप उत्तम झालेले आहे। मुख्य म्हणजे साच्यात भरताना सुद्धा ही उकड आहे ना एकदम कमी भरायची, कमी म्हणजे व्यवस्थित पातळ पारी तयार झाली पाहिजे, खूप जाड नको, नाहीतर ते नुसतं पीठ लागतं। आणि सारण पण भरपूर भरायचं या मोदकांमध्ये, जेणेकरून तो मोदक असा फोडून छान खाताना सारण भरपूर लागलं पाहिजे, त्याची छान चव आली पाहिजे। तर मीठ न घालता सुद्धा ही जी पारी आहे ती खूप छान होते आणि शक्यतो नैवेद्याच्या याच्यात मी मीठ घालत नाही, त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालू शकता, पण ही पारी खूप छान लागते। जरा पातळ भरायचं छानपैकी, एकसारखं भरायचं आणि भरपूर सारण घालून छान मोदक करून घ्यायचे। या पद्धतीने फक्त पटापट होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या पद्धतीनेच मी केलेले आहे। एवढ्या प्रमाणात साधारण 14-15 इतके मोदक माझे झालेले आहेत। तर तुम्ही थोडा हा साचा मोठा आहे, थोडा छोटा साचा घेतला तर बरोबर 21 पण होतील। केशराच्या काड्या घालणं तर एकदम मस्त आहे, कारण छान रंग उतरतो
आणि मस्त उकळवून घ्यायचं पाणी. मी हे सुती कापड घातलं आहे, तुम्ही केळीचं पान वगैरे घालू शकता. आणि मस्तपैकी याला दणदणीत छान वाफ द्यायचे 10 मिनटं, तरी 10-12 मिनटं. 10-12 मिनटानंतर असा सुंदर केशराचा रंग त्याच्यावर उतरतो आणि असे वाफाळते मोदक तर कोणाला आवडणार नाहीत. आधी बाप्पांना पटकन नैवेद्य दाखवायचा आणि मग सगळ्यांनी पटापट खायचे, कारण वाफाळते मोदक खाण्यातच जी गंमत आहे ती कशातही नाही. अप्रतिम स्वर्गसुख आहे हे. तर असे वाफाळते मोदक तुम्ही पण नक्की करा. या पद्धतीने तर अगदी सोपेच आहेत ते, तर नक्कीच करून बघा. ही पिठी पण वापरून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक तर करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब पण जरूरच करा. ते विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा आणि अशा या मोदकाच्या रेसिपीचा आस्वाद घेतल्यानंतर कळवायला विसरू नका. या पद्धतीने तुम्ही करून बघितले आहेत. ही पिठी पण अप्रतिम लागते, तर सोहमची पिठी पण नक्की वापरून बघा. आणि हे बघा, असा छान मोदक आपण फोडायचा आहे आणि त्याच्यावर तुपाची धार घालायची आणि मस्तपैकी गट्टम करायचा आहे. तर असा छान मोदक आम्ही तयार केला आहे. पारी पण एकदम सुरेख आणि सारणही खूप छान झालेलं आहे. तर भेटूया आपण पुढच्या भागात अशा छान रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार आणि गणपती बाप्पाला असा छान या नैवेद्याने निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करूया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.